Hello students, today we are going to learn a new poem on page number 23. The title of the poem is Children Are Going to School. This poem is written by Nida Fazli. This poem is translated from बच्चे स्कूल जा रहे हैं. It is written by Nida Fazli. Means Nida Fazli wrote Hindi poem बच्चे स्कूल जा रहे हैं and then it is translated in English. Hindi poem is original poem. So we have to know about Nida Fazli. I will give you the photo of Nida Fazli. Nida Fazli is the poet of this poem. We have to know about him some information. Nida Fazli was a prominent Hindi and Urdu poet. Nida Fazli कोण आहेत? प्रॉमिनंट म्हणजे प्रमुख, महत्त्वाचे हिंदी आणि उर्दू पोएट म्हणजे कवी आहेत. ही हॅज रिटन मेनी डिफरंट टाइप्स ऑफ सॉंग्स अँड पोएम्स. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या सॉंग्स म्हणजे गीतं आणि पोएम्स म्हणजे कविता लिहिलेल्या आहेत. ही वॉज ऑनर्ड विथ द नॅशनल हार्मोनी अवॉर्ड. त्यांना सन्मानित केलं गेलं आहे. कोणत्या अवॉर्डनं? नॅशनल हार्मोनी अवॉर्ड. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री या किताबानं गौरविलं गेलेलं आहे. इन धिस पोएम ही पेंट्स अ ब्युटिफुल पिक्चर ऑफ द अर्ली मॉर्निंग. या पोएममध्ये त्यांनी एक सुंदर असं सकाळचं वर्णन केलेलं आहे. केव्हाचं? व्हेन चिल्ड्रेन गो टू स्कूल. मुलं शाळेत जात असताना असलेलं सकाळचं प्रेमळ वातावरण, आनंदाचं वातावरण त्यांनी यामध्ये व्यक्त केलेलं आहे. आता त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक कविता त्यांची लिहिलेली, हिंदीमध्ये लिहिलेली मुख्य कविता दाखवते. बच्चे स्कूल जा रहे हैं, अदब से आकाश झुक रहा है कि बच्चे स्कूल जा रहे हैं. नदी में स्नान करके सूरज सुनहरी मलमल की पगड़ी बांधे सड़क किनारे खड़ा हुआ मुस्कुरा रहा है कि बच्चे स्कूल जा रहे हैं. हवाएं सर सब्ज डालियों में दुआओं के गीत गा रही है. महकते फूल की लोरियां सोते रास्तों को जगा रही है. घनेरा पीपल गली के कोने से हाथ अपना हिला रहा है कि बच्चे स्कूल जा रहे हैं. फरिश्ते निकलते हैं रोशनी के, हर एक रास्ता चमक रहा है. ए वक्त वो है जमी का, हर एक जर्रा माँ के दिल सा धड़क रहा है. पुरानी एक छत पे वक्त बैठा कबूतरों को उड़ा रहा है कि बच्चे स्कूल जा रहे हैं. Nida Fazli. We have learned the original poem. Then there is a activity, warming up activity. या तुमच्या 7वीच्या पुस्तकामध्ये प्रथमच ही ॲक्टिव्हिटी आली आहे. त्याला नाव आहे वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी. वॉर्मिंग अप म्हणजे काय? की आपण एखाद्या खेळाला सुरुवात केली की सुरुवातीला थोड्याशा एक्झरसाइज करतो, वॉर्मअप करतो त्याला म्हणतो. आणि तसं त्याच प्रकारे आपल्याला नवीन पोएम शिकत असताना आपण वॉर्मअप करायसाठी थोड्या थोड्या त्या कवितेशी, त्या धड्याशी आधारित छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी करायच्या असतात. काय दिलेलं आहे त्या ॲक्टिव्हिटीमध्ये? तर थिंक ऑफ द फॉलोइंग एव्हरीडे ऑकेजन्स. काही आपल्याला ऑकेजन्स दिलेले आहेत, प्रसंग दिलेले आहेत. डिस्क्राईब व्हॉट यू एक्सपिरियन्स इन युअर सराउंडिंग्स. आपल्याला वर्णन करायचं आहे. डिस्क्राईब म्हणजे वर्णन करायचं आहे. व्हॉट यू एक्सपिरियन्स इन युअर सराउंडिंग. आपल्या सभोवतालचा आपण काय अनुभव घेतो, काय काय आपल्याला दिसतं, पाहतो आपण किंवा अनुभवतो, याचं सगळ्याचं वर्णन आपल्याला करायचं आहे. कसं? यूजिंग ॲटलिस्ट 2 ऑफ युअर 5 सेन्स. 5 सेन्स म्हणजे पंचेंद्रिय. आपल्या पंचेंद्रियांपैकी कुठल्या तरी 2 इंद्रियांचा वापर करून आपण खाली दिलेल्या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे, करायचं आहे. आता 5 सेन्स कुठले कुठले दिलेले आहेत पहा. व्हॉट यू सी म्हणजे आपण काय पाहतोय. पंचेंद्रिय आपल्याला माहिती आहे, नाक, कान, त्वचा, जीभ आणि डोळा हे आपले पंचेंद्रिय आहेत. या पंचेंद्रियांपासून आपण व्हॉट यू सी, तुम्ही काय पाहता हे सांगायचं आहे. व्हॉट यू हिअर, तुम्हाला काय ऐकायला येतं ते सांगायचं आहे. व्हॉट यू टेस्ट, आपल्याला कशाची चव येते. व्हॉट यू फील,
तुम्हाला काय जाणवतं, स्पर्श कशाचा होतो, व्हॉट यू स्मेल, तुम्हाला काय वास कुठला येतो, फ्रॅग्रन्स येतो का, ओडर येतो, हे सगळं आपण वर्णन करायचं आहे. मग ते प्रसंग कोणकोणते आहेत बघूया. व्हेरी अर्ली मॉर्निंग बिफोर सनराईज, म्हणजे सूर्य उगवायच्या अगोदर, म्हणजे पहाटेची वेळ. त्यावेळेस आपल्याला आपण काय पाहतो, काय आपल्याला ऐकायला मिळतं, काय आपल्याला जाणवतं, वास कशा कशाचे येतात, ह्याचं वर्णन करायचं आहे. द सेकंड ऑकेजन आहे अर्ली मॉर्निंग ॲट ऑर अ लिटल आफ्टर सनराईज, म्हणजे सूर्य उगवल्यानंतरचं काही वेळ. ॲट द टाईम ऑफ स्कूल प्रेयर अँड असेंब्ली, नंतरचं ऑकेजन आहे की असेंब्लीच्या वेळेस, म्हणजे प्रार्थनेच्या वेळेसचं वर्णन करायचं आहे आपल्याला. लंच टाईम ॲट होम ऑर ॲट अ फंक्शन, दुपारचं जेवणाची वेळ, शाळेतील असेल, घरातील असेल, कुठलंही आपण ते वर्णन करायचं आहे. ऑन द प्लेग्राऊंड, मैदानावरती. बिफोर सनसेट ॲट सनसेट, म्हणजे सूर्य मावळल्यानंतर किंवा सूर्य असताना. आणि शेवटचं वर्णन करायचं आहे बेड टाईमचं. बेड टाईम म्हणजे संध्याकाळच्या वेळचं. आता हे वर्णन करत असताना काही शब्दांची आपल्याला मदत घ्यायची आहे. कोणकोणते शब्द आहेत ते पाहूया आपण. स्ट्रॉंग वाइंड म्हणजे जोराचा वारा, लाईट ब्रीज हलकी झुळूक, ब्राईट सनलाईट स्वच्छ सूर्यप्रकाश, हॉट सन म्हणजे तळपतं ऊन, डार्क अंधार, पीच डार्क अगदी गडद अंधार, प्लीजंट म्हणजे हॅपी आनंदी, कूल थंड, कोल्ड थंडी, हॉट गरम, वॉर्म उबदार, बर्ड्स चर्पिंग पक्ष्यांचा चिवचिवाट, बेल्स घंटांचा आवाज, हॉर्न्स गाड्यांचा आवाज, व्हिसल्स शिट्ट्या, स्वीट साऊंड्स गोड आवाज, नॉईज दंगा, क्वाएट शांत, सिरीन प्रसन्न शांत, नाईस सुंदर, नोबल उदार, फ्री मोकळं वातावरण, डेलिशियस चविष्ट, या शब्दांच्या सहाय्यानं आपण वर्णन करायचं आहे. आता पहिला प्रसंग आपण पाहूया. व्हेरी अर्ली मॉर्निंग बिफोर सनराईज. मग आपण कसं वर्णन करूया त्याचं बिफोर अर्ली मॉर्निंग. मग मी असं म्हणेन, इन द अर्ली मॉर्निंग व्हेन आय गेट अप आय फील व्हेरी फ्रेश, आय एक्सपिरियन्स फ्रेश एअर, कूल ॲटमॉस्फिअर, व्हेन आय गो फॉर अ वॉक आय हिअर चर्पिंग ऑफ बर्ड्स. त्यानंतरचं दुसरं वर्णन दिले अर्ली मॉर्निंग ॲट ऑर अ लिटल आफ्टर सनराईज, सूर्य उगवल्यानंतरचं वातावरण. मग मी असं म्हणेन, अर्ली मॉर्निंग इन द मॉर्निंग आय फील ब्राईट सनलाईट, आय हिअर रेडिओ सॉंग्स, आय स्मेल स्वीट फ्रॅग्रन्स इन द किचन, व्हेन आय टेक माय ब्रेकफास्ट आय एन्जॉय द टेस्ट ऑफ द डिशेस. असं मी सकाळचं वर्णन करेन. देन ॲट द टाईम ऑफ स्कूल प्रेयर, शाळेच्या प्रार्थनेची वेळ. मग आपल्याकडे शाळा 11 वाजता असते, मग तेव्हाचं वर्णन आपण कसं करूया. मी असं म्हणेन, ॲट स्कूल आवर स्कूल प्रेयर इज ऑन द ग्राउंड, ॲट दॅट टाईम आय फील ब्राईट सनलाईट, आय हिअर स्कूल बेल, आय हिअर द साऊंड ऑफ प्रेयर, आय हिअर द कमांड्स ऑर्डर्स ऑफ द टीचर. देन लंच टाईम ॲट होम ऑर फंक्शन, दुपारच्या जेवणाची वेळ. आपण काय सांगू, वी स्मेल द स्वीट स्मेल ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ टिफिन, प्रत्येकाच्या टिफिनमधील प्रत्येकाच्या भाज्या वेगवेगळे त्याचे वास येतील. वेन वी गो आउट इन द ग्राउंड टू प्ले वी फील हॉट सन, मला कडक ऊन जाणवेल. अँड आय हिअर नॉईज ऑफ स्टुडंट्स, विद्यार्थ्यांचा दंगा ऐकायला येईल. Then the situation is on the playground before sunset at sunset. On the playground I hear very much noise on the playground and whistles and horns. I feel dust and I feel hustle and bustle. सगळीकडे घाई घाई दिसेल, गर्दी दिसेल. त्यानंतरचं वर्णन करायचं आहे आपल्याला बेड टाईम. मी असं सांगेन, इन द नाईट आय फील व्हेरी कोल्ड ॲटमॉस्फिअर, देर इज अ व्हेरी क्वाएट ॲटमॉस्फिअर, नो वन इज सीन आउटसाइड, कुणीही बाहेर आपल्याला दिसत नाही. वी सी डार्कनेस फ्रॉम द विंडो, आपल्याला सगळीकडं अंधार दिसेल. अशा प्रकारे आपल्याला त्याचं वर्णन करावं लागेल. तुम्हीही माझा हा व्हिडिओ ऐकून या प्रत्येक ऑकेजनचं वर्णन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे शेवटची, व्हॉट डू यू सी ऑन युअर वे टू स्कूल एव्हरी डे.
व्हॉट डू यू सी, तुम्ही काय पाहता, काय दिसतं तुम्हाला. ऑन युअर वे टू स्कूल एव्हरी डे, दररोज तुम्ही शाळेत जात असताना तुम्हाला काय काय दिसतं. लिस्ट ॲट लिस्ट 5 ऑफ द प्लेसेस ऑर पीपल, आपल्याला 5 वर्णनं करायची आहेत. मग मी असं सांगेन, आय सी स्टुडंट्स go to school. I see cars, buses. I see a temple of Lakshmi. Then I tell that I see school, a hospital, etc. तुम्हीही या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर असणारी कविता आपण पुढच्या तासाला बघू. थँक्यू.